पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी निघालेले चालक राजेश गायकवाड यांचा खून 28 जानेवारीला झाला होता। नाशिकला जाण्यासाठी प्रवासी म्हणून संशयित आरोपी कारमध्ये बसले। त्यानंतर आळेफाट्याजवळ राजेश गायकवाड यांचा कारमध्येच गळा ओढून खून करून त्यांचा मृतदेह टाकून देऊन कार घेऊन निघून गेलेल्या सराईत आंतर जिल्हा टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलिसांनी आवळल्या। शुक्रवारी 31 जानेवारीला माळशेज घाटाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। टोल नाक्यावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला तेव्हा पांढरी टोपी घातलेला एक व्यक्ती गायकवाड यांच्या गाडीत बसलेला दिसला। त्यावरून सर्वच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले। विशाल चव्हाण, मयूर सोळसे, ऋतुराज सोनवणे अशा अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत।